नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा MIDC परिसरात पोलिसांनी फसवे कॉल सेंटरवर छापा टाकला। या कारवाईमध्ये 116 लोकांना ताब्यात घेतले गेले। पोलिसांच्या माहितीनुसार या कॉल सेंटरने अमेरिकेतील नागरिकांना टार्गेट करून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डद्वारे पैसे वसूल केलेत। आरोपी स्वतःला कर विभाग किंवा इतर सरकारी अधिकारी दाखवत असतात। तपासात समोर आले की ताब्यात घेतलेले बहुतेक लोक ईशान्येकडील राज्याचे रहिवासी आहेत। तर या रॅकेटचा मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। बॉलिवूड आणि टीव्ही उद्योगातील दिग्गज अभिनेता सतीश शाह यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनानं संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिवंगत सतीश शाह यांच्या मरणोपरांत पद्मश्री पुरस्कार देण्याची त्यांना विनंती केली आहे। FWSCEनं पत्रात त्यांच्या अपूर्व कारकिर्दीची स्तुती केली असून त्यांना दुर्लभ आणि प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांचं वर्णन केलं आहे। पत्रात असंही म्हटलंय की त्यांच्या निधनानं चाहत्यांच्या आणि परिचितांच्या हृदयात एक भावनिक रिक्तता निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पक्ष नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना जीवानिशी मारण्याची आणि लैंगिक अत्याचाराची धमकी मिळाली आहे। त्यांच्या ऑफिसला स्पीड पोस्टद्वारे एक धमकीपूर्ण पत्र पाठवण्यात आलं आहे। या पत्रात अश्लील आणि आपत्तिजनक शब्दांचा वापर करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे गंभीर परिणाम देण्याची धमकी देखील दिली गेली आहे। माहितीप्रमाणे हे पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवलं असल्याचं समोर येतंय। पोलीस याबाबत अधिकचा तपास करतायत। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मार्च अमरावतीहून नागपूरच्या बुट्टीबोरीपर्यंत पोहोचलाय। शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफी, शेतमालकांसाठी फसली हमी भाव आणि दिव्यांगांसाठी 6,000 रुपये मासिक मानधन या मागण्यांसाठी हजारो शेतकरी ट्रॅक्टरवरून मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। NCP प्रमुख शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आंदोलनाला समर्थन दिलंय। पोलिसांनी नागपूर वर्धा रोड जामठा इथं या मार्चला थांबवलेलं असून यावेळी बच्चू कडू म्हणाले की मुख्यमंत्री मला मुंबईला बोलवत आहेत, पण मी नागपूरमध्ये आंदोलनात आहे। मागील 8 महिन्यांपासून अन्नत्याग आंदोलन देखील सुरू आहे आणि सरकारनं अजूनही कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत। त्यांनी रात्रभर नागपूरमध्ये राहण्याचा आणि आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे। बच्चू कडू म्हणाले, हे फक्त ट्रेलर आहे आणि सिनेमा अजून बाकी आहे। नागपूर जिल्ह्यातील झिजोरी या गावातनं एक धक्कादायक घटना समोर येते। देवलापार वन परिक्षेत्रात एका 67 वर्षीय वृद्ध महिलेला वाघाच्या हल्ल्यात ठार झाला आहे। माहितीप्रमाणे विमला काशीनाथ इनवाते या लोहडोंगरी गावच्या रहिवाशी होत्या। दिवाळीच्या निमित्तानं त्या झिजोरी या गावच्या माहेरी आल्या होत्या। मंगळवारी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान त्या कापूस तोडण्यासाठी शेतात गेल्या असता अचानक जंगलातून आलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। घटनास्थळी ही महिला जागीच ठार झाली। घटनेची माहिती मिळताच देवलापार, रामटेक पोलीस आणि वन विभागाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या। पंचनामा करून शव रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलंय। वन विभागानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरात वाघांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केलं आहे। पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चावर प्रतिक्रिया दिली। फडणवीसांनी सांगितलं की शेतकरी नेते बच्चू कडू यांच्याशी संवाद होणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री म्हणाले की आंदोलनाचा असा प्रकार नसावा की सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होईल। त्यांनी स्पष्ट केलंय की आंदोलन सुरू होण्यापूर्वी बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी बैठकीस उपस्थित राहू न शकल्याचा संदेश दिला। फडणवीसांनी शेतकऱ्यांना विश्वास दिलाय की सरकार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि सक्रिय आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलंय की चर्चेचे दरवाजे नेहमी खुले आहेत आणि संवादातूनच तोडगा निघू शकतो। आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहरातल्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी बघत रहा नागपूर समय न्यूज। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बातमीपत्रासह भेटू।